महत्वाचं आहे, तुम्ही इझिली त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आता तुमच्या डिफिकल्टी असेल तर बोला पटकन, फटाफट फटाफट. डिफिकल्टीज बोला. कारण पुढचं आपल्याला बघायचं आहे आज, थोडंसं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बद्दल बोलायचं आहे. थोडा वेळ बोलणार आहे मी. ऍक्च्युअली एक गेस्ट आपल्याशी जॉईंट होणार होते, पण त्यांचा थोडीशी अडचण आली, त्यामुळे ते गेस्ट आज जॉईंट होणार नाहीये. ते ज्या दिवशी जॉईंट होतील त्या दिवशी परत एकदा स्टार्ट करेल. पण आज मला थोडंसं तुमच्याबद्दल म्हणजे नीट आणि जेई आणि सीईटी बद्दल बोलायचं आहे. तर तुमच्या काही डिफिकल्टी असेल तर अजून बोलून घ्या. अगोदर सांगा, ह्या लेक्चर बद्दल काही अडचण असेल तर त्या बोला. प्रतीक्षा बोल बाळा. श्रुती, ज्योती, करिश्मा, प्रेरणा, प्रतीक्षा, सृष्टी, साक्षी, स्नेहा, तनु करपे, यश बोरसे, अनुजा, रिया. हा बोला. ट्यूजडेचं फिजिक्सचं लेक्चर आपल्या ऍप मध्ये आलं बघा ना, मी टाकलंय काल. जर टाकलं गेलं ना, ओपन नाही होते कारण इकडे जॉईन केलं गेलं नसेल. ठीक आहे, आज तुला मी मला दुपारनंतर म्हणजे सायंकाळी कॉल करा. सायंकाळी कॉल करा. ज्यांचे ऍप चालू नसतील झाले त्यांनी सायंकाळी कॉल करा, मला पर्सनली कॉल करा. मी तुमचे ऍपची जॉईनिंग करून देतो, म्हणजे ऍप चालू होऊन जाईल. ओके. समृद्धी, बाळा काही अडचण? सिमरन, दीक्षा, सोमोनसी. ओके. देवराज पवार. युट्यूबला बघणार आहे तुषार जाधव, प्रीतम पिंगळे. डिफिकल्टीज आहे का? नसतील तर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. ब्रेकची गरज नाही ना, आपण डायरेक्ट बोलू शकतो ना. आता जे डिस्कशन आपलं चालणार आहे हे डिस्कशन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बद्दल आहे. आपण लवकरच कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे लगेचच क्लास स्टार्ट करतोय. म्हणजे जे 11चा भाग आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा लगेच आपण स्टार्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. बेसिक पार्ट वरती ज्या छोटे छोटे एमसीक्यूज असतात त्या एमसीक्यूची सवय आपली लागली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्ही सगळे शिकलेत का? यस ऑर नो? बोला ना, माझ्याशी चर्चा करा. आज आता तुम्हाला माईक ऑन करून आणि माझ्याशी चर्चा करायची. क्वाड्रेटिक इक्वेशन शिकलेत का तुम्ही? यस ऑर नो? सायमल्टेनियस इक्वेशन शिकलेत का नाही? यस. बर, सायमल्टेनियस इक्वेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन वरती जेईला क्वेश्चन येतात माहिती तुम्हाला? ही नाही माहिती का? आता क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते 10th ला होतो, 11th ला नाहीये. पण 11-12 ला नसतानाही क्वाड्रेटिक इक्वेशन वरती जेई साठी एक्झाम्पल येतात. आता ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करता येतील आपल्याला, आपण त्याच्याबद्दल जर आतापासून स्टडी करायला सुरुवात केली म्हणजे आपल्याला माहितीची गोष्ट आहे त्याच्यावरती आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सुरुवात केली तर काय हरकत आहे? चालेल ना तुम्हाला? थोडे लेक्चर्स, थोड्या वेळाचे लेक्चर्स आपण करू शकतो की नाही? यस ऑर नो?
हा, आणि तुम्ही रेडी आहात का मला सांगा, तुम्ही सर्व रेडी आहात का? येस ऑर नो? तुम्ही सगळे रेडी असले तर आपल्याला ते स्टार्ट करा. ओके ओके. मग त्यासाठी आपल्याला पहिले काय माहिती असायला पाहिजे बघा. आपल्याला काही कॉलेजेस, काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची इन्फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे. त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची इन्फॉर्मेशन, त्या कॉलेजेसची इन्फॉर्मेशन आज मी थोडक्यात देतो. परत एक आपल्या बरोबर गेस्ट जे जॉईन होतील, 2 दिवसात जॉईन होतील, ते पण आपल्याला ते सांगतील. तर बघा, कॉम्पिटेटिव्ह मध्ये 12th सायन्स नंतर खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात. 12th सायन्स लक्षात घ्या. आता यामध्ये मेन 2 पार्ट पडतात. आपल्याला बऱ्यापैकी 2 पार्ट जास्त युजफुल ठरतात. तसं आपण 4 पार्ट्स मध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा विचार करूया. मी सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सांगतो का 12th नंतर कोणकोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आपल्याकडे आहेत. एनडीए आहे, एम्स आहे, डबल आर एम्स, नंतर नीट आहे, जेई आहे, एनडीए, एम्स, नीट, जेई आणि VIEEE. किंवा इथे तुम्ही बिट्स आहे, बिट्स पिलानीची सुद्धा एक सेपरेट एक्झाम होत असते. तर बिट्स आहेत, VIEEE एक्झाम आहे, नंतर जेई आहे, नीट आहे, एम्स आहे, एनडीए आहे. ह्या डिफरंट एक्झाम्स असतात. आता आपल्याला मेन एक्झाम माहिती असतात. हा, याच्यानंतर एक सीईटी पण आपण विचारात घेतो. ओके, ह्या मी काही एक्झाम्स तुमच्या समोर मांडल्या. काही एक्झाम्स मी परत एकदा सांगतो, याच्यापेक्षा जास्त एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर समजा असं ठरवलं की मी 12वी नंतर डायरेक्ट सायंटिस्ट होऊ शकतो का, किंवा मला इस्रो मध्ये डायरेक्ट सायंटिस्ट साठी सिलेक्ट करू शकतात का, तर करू शकतात. टॉपमोस्ट लेवल सांगितली इस्रो. तिथून तुम्ही नासामध्ये सुद्धा जाऊ शकतात बाळांनो, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. आपण म्हणतो एखादा व्यक्ती सायंटिस्ट झाला, कसा झाला रे, काय केलं त्याने, सायंटिस्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे. एक मिनिट, थोडा आवाज येतोय. ओके, तुम्हाला माहिती आहे सायंटिस्ट होण्यासाठी काय करायचं असतं. प्लेन नॉर्मल बेसिक सायन्स घेऊन सुद्धा सायंटिस्ट होता येतं. हा, नुसतं फॉरेनला जाऊनच सायंटिस्ट होता येतं का, असं काहीच बंधन नाही. इंडियाचे मोठमोठे सायंटिस्ट झालेले आहेत, लक्षात घ्या. हा, सुरुवात आर्यभट्टांपासून. तर आपण जर त्याचा स्टडी केला तर अशा काही बऱ्याच गोष्टी का त्या गोष्टींमधून आपण खूप काही शिकू शकतो, हे लक्षात घ्या. करिअरसाठी फक्त आणि फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग असे नाहीयेत. करिअर याच्यातच बसतं असं नाही मित्रांनो. मी तुम्हाला माझ्या मित्राचं उदाहरण देतो. तो आता सध्या फर्ग्युसन कॉलेजला प्रोफेसर आहे, पण तो मॅथमॅटिशियन, म्हणजे डायरेक्टली मॅथमॅटिक्सचा सायंटिस्ट झाला, मॅथमॅटिशियन झाला. त्या व्यक्तीला आजचं पेमेंट आहे 3,20,000 पर मंथ. 3,20,000. आणि तो काय झालाय, तर IIT मधून MSc झाला. लक्षात घ्या, IIT मधून MSc झाला. आता IIT मध्ये म्हटल्यावरती आपल्याला काय आठवतं, फक्त IIT JEE आठवते आणि फक्त इंजिनिअरिंग आठवते असं नाहीये बाळांनो. IIT मध्ये BSc पण करता येते, MSc पण करता येते IIT. ह्या साध्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. फिजिकल जेव्हा आपलं चालू होईल तेव्हा मी त्याच्यावरती बोलेलच.
किंवा त्या व्यक्ती सुद्धा मी इथे बोलवणार आहे का ज्या व्यक्ती आपल्या आपल्या क्लासमधून सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेले आहेत किंवा बाहेरच्या काही व्यक्ती आहेत त्यांना पण आपण इथे बोलूया. पण तोपर्यंत आता माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. तर 12वी नंतर ह्या ज्या काही एक्झाम आहेत या एक्झाम मध्ये एनडीए जी एक्झाम आहे ती नॅशनल डिफेन्स अकॅडमी, याच्यामध्ये पुण्याला याच्या काही जागा आहेत. इथे ज्या मुलांना एनडीए ला जायचंय म्हणजे डिफेन्स मध्ये जायचंय ते मुले ही परीक्षा देतात. या परीक्षेमधून तुम्ही सिलेक्ट होतात आणि नंतर एअरफोर्स, नंतर आर्मी, नेव्ही याचे ऑफिसर्स लेवल साठी तुम्ही एनडीए मधून जाऊ शकता. नंतर एम्स बद्दल तुम्हाला माहिती आहे, दिल्लीचं मुंबईचं एम्स रुग्णालय हे तुम्हाला माहितीच असेल. ते काय करतात, ते शेवटी त्यांची मेडिकल एक्झाम घेतात ऍडमिशनसाठी. मागच्या 2 वर्षापासून त्यांनी नीट थ्रू पण काही ऍडमिशन केले, काही त्यांच्या एक्झाम मधून सुद्धा ऍडमिशन केले. तर ही एक्झाम त्यांच्या ऍडमिशन साठी असते. काही ऍडमिशन्स हे नीट थ्रू होतात, लक्षात घ्या. आणि नीट ही मेडिकल साठी ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे. नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट फॉर मेडिकल सायन्स. मेडिकल सायन्स म्हणजे एखादं मेडिकल स्टोअर नाही, लक्षात घ्या. तर मेडिकल सायन्स म्हणजे डॉक्टर, एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस यांच्यासाठी नीट ही एक्झाम. नंतर आयआयटी जेई ही जी एक्झाम येते याच्यामध्ये 2 एक्झाम, आयआयटी जेई मेन आणि दुसरी एक्झाम येते प्लस ऍडव्हान्स. ही 2 एक्झाम येतात. आयआयटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. बाळांनो, इंजिनियर व्हायचंय तर याचं स्वप्न बघा. आयआयटी जेई इंजिनियर व्हायचं आहे, आयआयटी मध्ये जाण्याचा विचार करा. ज्या मुलांना आज 85+ मार्क्स मिळाले त्यांनी याचे प्रयत्न करायला काहीच अडचण नाही, काही अडचण. मी सांगतो कोणते कॉलेजेस काय आहे त्याच्याबद्दल सगळं डिटेलमध्ये सांगतो. नंतर VIEEE जी आहे ती विश्वकर्मा इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग एंट्रन्स टेस्ट, याच्यासाठी त्यांचे काहीच कॉलेजेस आहेत, लक्षात घ्या. वेल्लोर किंवा चेन्नई या ठिकाणी त्यांचे कॉलेजेस आहेत. एक बेंगलोरला पण आहे. तर एक 5-6 त्यांच्या इन्स्टिट्यूट आहेत, त्याचमध्ये त्यांचे ऍडमिशन या टेस्टने ते घेतात. बाकी ऍडमिशन ते जेई मेन मधून घेतात, पण काही ऍडमिशन हे त्यांच्या टेस्ट मधून घेतात. बिट्स नावाची जी एक्झाम आहे ती हैदराबादला त्यांचं कॉलेज आहे, लक्षात घ्या. आयआयटी लेवलच्या कॉलेजेस बरोबर यांची कंपॅरिझन होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक कॉलेज आहे, सीओई, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. दिस इज द ड्रीम कॉलेज. इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांचं ड्रीम कॉलेज म्हटलं जातं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ड्रीम कॉलेज म्हणतात. या कॉलेजला ऍडमिशन मिळवायचे तर तुम्हाला सांगतो सीईटी मधले पर्सेंटाईल पर्सेंटेज नाही, पर्सेंटाईल हा जो पर्सेंटाईल आहे 98 पर्सेंटाईलच्या वरतीच मुलाला ऍडमिशन मिळतं. 98 पर्सेंटाईल वरच्याच मुलांना ऍडमिशन सीओईपी ला मिळतं. असं सीओईपी हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ही एक इम्पॉर्टंट कॉलेज आहे. तर असे कॉलेज VIEEE चे सुद्धा टॉप लेवलचे कॉलेज आहे. नंतर सीईटी जे आहे, सीईटी इंजिनिअरिंग साठी आहे, फार्मसी साठी आहे, ऍग्रिकल्चर साठी आहे. म्हणजे ज्यांना ऍग्रिकल्चरला जायचंय, फार्मसीला जायचंय किंवा इंजिनिअरिंगला जायचंय त्या मुलांसाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. पण बाळांनो, तुम्हाला जर सीईटी मध्ये सक्सेस मिळवायचा असेल, सीईटी मध्ये पूर्णपणे सक्सेस मिळवायचा असेल, बघा माझं म्हणणं काय, 10वीला तुम्हाला जेव्हा 90% पेक्षा जास्त टक्केवारी मिळाली तर तुमच्याकडे चॉईस होते.
मी दिंडगला ऍडमिशन घेऊ, मी नाशिकला ऍडमिशन घेऊ, कमी लातूरला ऍडमिशन घेऊ, कमी पुण्याला ऍडमिशन घेऊ, असं एक मनामध्ये तुमच्या जरा काही विचार फिरत असते, बरोबर. मग तुमच्याकडे चॉईस होता ना, कारण पर्सेंटेज तेवढे तुम्हाला मिळाले होते. तर माझं तेच म्हणणं, इथे तुमच्याकडे सीईटी देताना तुमच्याकडे काय पाहिजे, तेवढे पर्सेंटेज मिळाले पाहिजे जेणेकरून तुम्हाला चॉईस मिळाला पाहिजे. मी फार्मसी करू की मी इंजिनिअरिंग करू की मी मेडिकलला जाऊ, याच्यासाठी माझ्याकडे सगळ्या याच्यामध्ये मला मार्क्स मिळालेले, टोटल याच्यामध्ये मार्क्स मिळालेले. मग तिथे डिसिजन घ्या, का मी मेडिकलला जाणार आहे का इंजिनिअरिंगला जाणार आहे का फार्मसीला जाणार आहे, काय करायचं त्यावेळेस ठरवायचं. लक्षात घ्या, आज फक्त अभ्यास करायचा. मग आता याच्यामध्ये मी थोडासा IIT JEE मेन बद्दल बोलतो. जर आपल्याला इंजिनिअरिंगचं ठेवायचं असेल तर IIT JEE मेन हा पार्ट येतो. आता JEE मेन मधून कोणत्या कॉलेजेसला ऍडमिशन होतं, JEE मेन मधून ऍडमिशन मिळणारे कॉलेज आहेत नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेस. नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेस, पण नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते, समजा नाशिक मधले जेवढेही कॉलेज आहे इंजिनिअरिंगचे, त्या कॉलेजला सुद्धा जागा शिल्लक असतात. त्याच्यामध्ये 15% जागा, 15%, म्हणजे जवळजवळ 60 जागांपैकी 9 जागा ज्या आहेत त्या JEE मेन मधून भरल्या जातात. लक्षात ठेवा, JEE मेन मधून 9 ते 12 जागा, म्हणजे 15 ते 20% जागा ज्या आहेत त्या जागा JEE मेन मधून भरल्या जातात. नंतर JEE मेन मधून NIT लेवलचे कॉलेज. आता NIT लेवल कोणतं, NIT पुणे. NIT मधून तुम्ही इंजिनियर होऊ शकता. आता नागपूरचं NIT कॉलेज आहे, ते पण कॉलेज पुन्हा इतकं लेवलचं आहे माहितीये, IITच्या कॉलेज लेवल कॉलेज आहे. त्याची लेवल जी आहे ती हाय, COEP कॉलेज पेक्षा हाय लेवल NIT. ठीक आहे, तर या NIT लेवलला जाऊ शकता. त्याच्यानंतर याच्यात जर ऍडव्हान्स मध्ये पास झाले, ऍडव्हान्स तुम्ही पास झाले तर तुम्ही IIT कॉलेजला जाऊ शकता. पण आता IIT कॉलेजला जाण्यासाठी का करायचं, का IIT कॉलेजेस म्हटलं तर तुम्ही जर बघितलं तर मुंबई आपला IIT कॉलेज आहे, महाराष्ट्र IIT पुणे. आता हे कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी मिळालं, आपल्याला नुसतं ऍडमिशन मिळालं, लक्षात घ्या, आणि आपण नुसते पास झालो, जास्त काहीच नाही, फक्त पास झालो, तरी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी काहीतरी 50-60 लाख रुपयेचं पॅकेज, एकदम बॉटम लेवल तुम्ही नुसते पास झाले तरी त्या लेवलनी तुम्हाला पॅकेज मिळेल IIT मधून. तर IITचा असा पार्ट आहे. नंतर नीट जर बघितलं तर आज MBBS कडेच टार्गेट ठेवावं. ज्यांना नीट द्यायची त्यांनी MBBS टार्गेट ठेवावं. MBBS नाही झालं तर मग पुढे BDS असतं, नंतर BAMS असतं, नंतर BHMS असतं, ह्या नंतरच्या ब्रँचेस आहेत. पण पहिली मेन टार्गेट आपलं काय पाहिजे, MBBS. लक्षात घ्या, साधं सोपं सांगतो मी तुम्हाला, का जर समजा आपल्याला एक सोनोग्राफी सेंटर टाकायचं, तर सोनोग्राफी सेंटर साठी सुद्धा रेडिओलॉजिस्ट मध्ये MBBS पाहिजे, तर तुम्ही सोनोग्राफी सेंटर टाकू शकता. लक्षात घ्या, तुम्ही सोनोग्राफी सेंटरवरती जा, त्या व्यक्तीला विचारा, तुम्हाला लगेच लक्षात येईल का काय. ठीक आहे, तर ही फक्त एक्झामची माहिती होती. आता ह्या एक्झाम मध्ये मेडिकलच्या ज्या एक्झाम आहे, नीट एम्स, या दोघांसाठी PCB ग्रुप लागतो. इथे तुम्ही PCB किंवा PCM ग्रुप घेऊ शकता, इथे तुम्ही PCM ग्रुप घेऊ शकता, इथे तुम्ही PCM ग्रुप घेऊ शकता, इथे तुम्ही PCM ग्रुप घेऊ शकता. ओके, ग्रुप कोणते आहेत ते लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आता सर्वात महत्वाचा म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्स केमिस्ट्री सगळीकडे पाहावं, लक्षात आलं. आणि मग मॅथ्स आणि बायो. मग मेडिकलला जायचंय तर बायो ठेवा, आणि इंजिनिअरिंगला जायचं आहे तर मॅथ्स ठेवा.
फार्मसीला जायचं असेल किंवा ऍग्रिकल्चरला जायचं असेल तर मॅथ्स किंवा बायो पैकी कोणताही सब्जेक्ट राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. माझ्या मोबाईलची बॅटरी जरा थोडीशी डाऊन झालेली आहे, काही हरकत नाही, आपण बोलू शकतो. ठीक आहे. तर मग बघा आता पीसीएम, पीसीबी, पीसीएम, पीसीएम, पीसीबी, पीसीएम. आता हे सीईटी मधून पीसीबी किंवा पीसीएम, हा, नंतर नीट मधून नीट किंवा एम्स कडे जायचं असेल. हॅलो, आवाज येतोय बाळांनो? आवाज येतोय? ओके. हा, एम्स किंवा नीट कडे जायचं असेल तर तुम्हाला काय द्यावं लागेल? फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये नीटचा विचार करू आपण. पहिले नीटचाच विचार करू. नीट साठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे 3 सब्जेक्ट आहेत. याच्यामध्ये आता काय होतं का फिजिक्स जे आहे त्या फिजिक्सला आणि केमिस्ट्रीला थोडीशी व्हॅल्यू कमी आहे. बायोचे 2 भाग पडतात. बायोचे 2 भाग पडतात, एक झू आणि बॉटनी असे पडतात. एक बॉटनी आणि एक झू असे 2 पार्ट, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. मग ते 4 पार्ट मध्ये डिवाइड करतात. हे 90, हे 90, हे 90 आणि हे 90. सॉरी, एक मिनिट. तुम्हाला टोटल 45 and 90 क्वेश्चन्स. याचे 90 क्वेश्चन्स म्हणजेच बॉटनीचे 45 आणि झूचे 45 क्वेश्चन्स. बॉटनीचे 45. ओके. हा, 45, 90 म्हणजेच आता याचा बघा 45 म्हणजेच इंटू 4 मार्क्स असतात आणि -1 मार्क असतो. 45 इंटू 4 किती होतील रे? 180. याचे किती होतात? 180. याचे किती होतात? 180. याचे किती होतात? 180. म्हणजे बायो किती मार्कला आहे? 360 मार्क्स बायो. म्हणजे मेन सब्जेक्ट कोणता आहे तुमचा इथे? बायो. 360 मार्काचा. फिजिक्सला 180, केमिस्ट्रीला 180 आणि सगळ्यांसाठी मायनस मार्किंग सिस्टीम. बऱ्याच मुलांना असं वाटतं कसं एक तर मार्क कट होतो. एक जर समजा क्वेश्चन चुकला तर आपला फक्त 1 मार्क कट होतो. नाही बाळा, 1 नाही, 5 मार्क कमी होतात. 5 मार्क्स. कसे? बघा, पहिला प्रश्न बरोबर आला, तुम्हाला मार्क्स मिळाले किती? 4. दुसरा क्वेश्चन बरोबर आला, तुम्हाला मार्क्स मिळाले 4. आता तिसरा क्वेश्चन तुमचा रॉंग झाला तर तुम्हाला मार्क्स मिळाले -1. म्हणजे टोटल मार्क्स जर बघितले तर किती मिळाले तुम्हाला? 7. बरोबर. आता 7 मार्क्स जेव्हा मिळतील त्यावेळेस टोटल किती पैकी मिळाले 7? तुम्ही बघा बरं. 1, 2, 3 क्वेश्चन्स होते. 4 मार्काचा एक क्वेश्चन होता, म्हणजे 12 मार्क्स. बरोबर. 12 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले? 7. म्हणजे तुमचे मार्क्स कमी किती झाले? 5. कारण ह्या क्वेश्चनचे मार्क्स गेलेच ना, वरून -1 गेला. लक्षात घ्या. अशा पद्धतीची सिस्टीम असते. मग याच्यात अॅक्युरेसीला खूप महत्व आहे. तुम्ही अॅक्युरेट आन्सर देण्याचं खूप महत्व. मग ही अॅक्युरेसी कशी वाढेल? प्रॅक्टिसने वाढेल, बाकी काहीच नाही. प्रॅक्टिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. मग खूप जास्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. म्हणून तर आतापासून आपण स्टार्ट करूया आणि स्टार्ट केल्यानंतर ती प्रॅक्टिस आपली जास्त होईल. मी एक मिनिट फक्त मी ब्लूटूथ ऑफ करतो. ओके. बघा, तर हे जे सब्जेक्ट आहे, हे जे सब्जेक्ट आहे या सब्जेक्टची प्रॅक्टिस आपली महत्वाची. आणि जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची अॅक्युरेसी हळूहळू वाढत जाईल. मग आता याच्यामध्ये असा कोणता सब्जेक्ट आहे का त्याच्यावरती पीसीएम साठी भर दिला पाहिजे, सॉरी पीसीबी साठी भर दिला पाहिजे? ऑफकोर्स बायो हा सब्जेक्ट वरती आपल्याला खूप जास्त फोकस करावा लागेल. ज्यांना मेडिकलला जायचंय त्यांनी बायोवरती सर्वात जास्त फोकस करायचा. म्हणजे
मेडिकलला जायचं असेल तर कमीत कमी 300 प्लस मार्क्स ही कुणाचे पाहिजे, फक्त बायोचे पाहिजे. बघा, ओपनच्या मुलाला जर समजा मेडिकलला जायचं असतं, फक्त ओपनच्या मुलाला म्हणतो मी, जो कॅटेगरीमध्ये नाही, त्या ओपनच्या मुलाला जर मेडिकलला जायचं असेल तर त्याला मार्क्स लागतात 500 प्लसच मार्क पाहिजे, तरच तो मेडिकलला जाऊ शकतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जायचं असेल तर त्याला कमीत कमी 600 प्लस मार्क्स पाहिजे. आता इतके मार्क्सची गरज असते, त्यासाठी तुम्हाला बायो तर एकदम परफेक्ट बनवावाच लागेल, पण फिजिक्स केमिस्ट्रीकडे सुद्धा तितकंच लक्ष द्यावं लागेल. आता फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बारीक 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 खूप साऱ्या गोष्टी लक्षात घ्या, खूप साऱ्या गोष्टी, आणि त्या सगळे पार्ट आपल्याला शिकणं गरजेचं आहे. मग त्याचे आपल्याकडे बुकलेट आहे. मी काही मुलांना दाखवले पण बुकलेट, तर मी इथे आणलेलं नाहीये. आपले छोटे बुकलेट आहे, चॅप्टर वाईज आहे. प्रत्येक चॅप्टर डिटेल मध्ये दिलेले आहेत, म्हणजे त्याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत, नंतर एमसीक्यू घेतलेले आहेत. ते जे एमसीक्यू आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचबरोबर आपण एक ऍप पण आणलेलं आहे. जे ऍप तुम्ही बघतायत ते नव्हे, जे ऍप आता तुम्ही बघतायत ते नव्हे, अजून एक ऍप आहे आपल्या ज्ञानदीपच अजून एक ऍप, ते फक्त एक्झामसाठी, फक्त एक्झाम. तुम्हाला वाटलं ना तुम्ही सारा दिवसात तुम्हाला 50 एक्झाम द्यायचे तरी देऊ शकता, असं ऍप आपण ऑलरेडी आणलेलं आहे. प्रत्येकाचा आयडी पासवर्ड माझ्याकडे तयार आहे. तो आयडी पासवर्ड मी तुम्हाला दिला आणि ते ऍप इन्स्टॉल करून दिलं की ती प्रॅक्टिस तुमची स्टार्ट होऊन जाईल. मग फाउंडेशन पासून आपण स्टार्ट करूया. एक चॅप्टर संपलं की त्या चॅप्टरची खूप सारी प्रॅक्टिस करू, तुम्ही स्वतःही करू शकता, मी पण देऊ शकतो. अशा पद्धतीने ते ऍप आहे. ते आपण तुम्ही माझ्याशी वैयक्तिक जेव्हा भेटणार, तुम्ही या स्वतः, तुम्ही बघा स्वतः, तेव्हा तुम्हाला मी ते समजून सांगेन आणि ते ऍप चालू करून देऊ. तर मेडिकल साठीचा हा भाग तुम्हाला मी सांगितला. आता मेडिकल साठीच का मी प्रेफर का करतो, ज्या मुलांचं आज फार्मसीचं मत आहे, ज्या मुलांचा आज मेडिकल बायोमध्ये इंटरेस्ट आहे, त्या मुलांनी एमबीबीएस ला जावं अशी माझी अपेक्षा आहे. आज बघा कोविड-19 चालू आहे. ह्या कोविड-19 मध्ये बाळांनो, आज सर्वात जास्त जर विचार केला तर कुणाला देव मानलं गेलं रे? डॉक्टरला. सर्वात जास्त डॉक्टरला देव मानलं, कारण डॉक्टर ते वर्क करत आहे. बरोबर, कोविड-19 जाऊ दे रे, आज भारतामध्ये आणि आपल्या जवळपास जर बघितलं तर प्रत्येक घरात पेशंट, वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येक घरामध्ये त्रस्त झालेली व्यक्ती. बरोबर, मी बिझनेस म्हणून बोलत नाही सध्या. आपण सायन्स लावलो, आपण सायन्स म्हटल्यानंतर पैसे कमवायचे म्हणून नाही बोलत. पैसे कमवायला नका शिकू. तुम्हाला जर शिकायचं असेल तर समाजसेवेला शिका, समाजसेवा करण्यासाठी शिका. आणि एक लक्षात ठेवा, का आपण आपलं पोट भरून सुद्धा आपण समाजसेवा करू शकतो. आज डॉक्टरची एवढी प्रत्येकाला गरज आहे, आणि त्या गरजेतून जर तुमचं पोट भरत असेल, तुमचं एक पार्ट निर्माण होत असेल तर काय हरकत नाही. तुम्ही जर डॉक्टर झाले तर तुम्ही समाजसेवा पण करू शकता. बरोबर, आणि परत तुमचं पोट पण भरू शकता. ओके, म्हणजे मला असं म्हणायचंय का तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला बरं केलं ना, एखाद्या व्यक्तीला बरं केलं, एकदम मरणाच्या टोकाला थांबलेला व्यक्ती, आणि त्याला जर बरं केलं, आणि तुम्ही जर डॉक्टर आहात आणि त्याला बरं केलं, तर विचार करा तो व्यक्ती तुम्हाला काय मिळेल. तुम्हाला फक्त देवच मिळेल, दुसरं काहीच नाही. लक्षात, मला ह्या डॉक्टरने वाचवलं हे. मग तुम्हाला देव बनायचं असेल तर डॉक्टर बना. देव कोणी पाहिला नाही, पण डॉक्टर सगळ्यांनी पाहिलं. लक्षात ठेवा. आणि आजही खूप डॉक्टरची गरज आहे आपल्या भारतमध्ये, आपल्या समाजामध्ये अजूनही डॉक्टरची गरज आहे. आजही मल्टी स्पेशालिस्ट दिंडोरीमध्ये हॉस्पिटल नाही आहे. लक्षात घ्या, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल दिंडोरीमध्ये नाही. का? आजही काही अडचण खूप क्रिटिकल असेल तर लगेच सांगितलं जातं नाशिकला. आपल्या दिंडोरीमध्ये ती अवेलेबिलिटी नाही. म्हणजे बघा अजून किती वाव त्या गोष्टीला आहे. तर तो एक भाग आहेच.
तर मग मेडिकलचं स्वप्न बघायला तुम्हाला हरकत नाही, ज्यांना बायोमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना. त्याचबरोबर ज्यांना इंजिनिअरिंगला इंटरेस्ट, खूप इंजिनिअरिंग करावंसं वाटते, त्याच्यामध्ये बिझनेस करावासं वाटतोय, सर्व्हिस करावीशी वाटते, तर तुम्ही इंजिनिअरिंग कडे जाऊ शकता. आता इंजिनिअरिंग म्हटलं तरी इंजिनिअरिंगसाठी टॉप लेवलच तुम्ही घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. टॉप लेवलचं कॉलेज मिळावं, कमीत कमी मिनिमम तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजलाच, इंजिनिअरिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजलाच नंबर लागला पाहिजे, इतका तरी अभ्यास तुमचा पाहिजे, कमीत कमी. गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा नंबर लागत नसेल तर साध्या कॉलेजला मी तुम्हाला विथाऊट सीईटी, विथाऊट जेई तुम्हाला ऍडमिशन घेऊन देतो सहज. म्हणजे सीईटी फक्त दिलेली असेल, खूप जास्त मार्क्स नसले तरी तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. लक्षात घ्या. म्हणजे नुसता इंजिनियर होण्यात मजा नाहीये. साधे इंजिनियर खूप पडले, ते काहीच करू शकत नाही, बरोबर. म्हणून तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंय तर स्वप्न मोठे बघा. तुम्हाला नीट करायचं स्वप्न मोठे बघा. नीट द्यायचं आहे तर तुम्ही एमबीबीएसचं स्वप्न बघा. साधी डॉक्टर होण्यापेक्षा एमबीबीएस झाली पाहिजे असं. हा, आणि नंतर ज्यांना फार्मसी करायचंय त्या मुलांना मी का म्हणतोय का तुम्ही फार्मसी न करता तुम्ही मेडिकल का करा, तर एमबीबीएस एमडी हे झाल्यानंतर तुम्ही फार्मसी ऑटोमॅटिक झालेत ना. फार्मसीचा पार्ट झाला तुमचा, कम्प्लीट झाला. फार्मसी होतच त्याच्यामध्ये, लक्षात. आणि फार्मसी म्हणजे फार्मसीमध्ये तुम्ही जे काही करू शकता ते एमबीबीएस करून, बीएमएस करून, बीएचएमएस करून करू शकता. ओके, तर हा पार्ट तुम्हाला सांगितला. तर अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे आपण लवकरच शेड्यूल बनवतोय. त्या शेड्यूलनुसार आपण या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर स्टार्ट करतोय. ज्यांचं स्वप्न डिफेन्स मध्ये जाणे त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्या पद्धतीचे लेक्चर स्टार्ट करतोय. मला फक्त कष्ट करणारे मुलं हवेत. तुम्ही कष्ट करणारे असाल तर मी कष्ट करायला तुम्हाला तुमच्या बरोबर तयार आहे. आणि आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचंय. लक्षात घ्या, माझे सगळे स्वप्न पूर्ण आहेत. मला जे वाटत होते माझे स्वप्न ते सगळे पूर्ण आहेत. पण मी दरवर्षी स्वप्न बघतो. दरवर्षी 11वीची बॅच आली तर त्यांच्या मागे स्वप्न बघतो. दरवर्षी 12वीची बॅच असली तर त्यांच्या मागे स्वप्न बघतो. मला नेहमी वाटतं का माझे मुलं डॉक्टर व्हावेत, माझे मुलं इंजिनियर व्हावेत, माझे मुलं IPS व्हावे, IAS व्हावे, माझे मुलं मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये मोठमोठे ऑफिसर्स व्हावे. हे मला सहज वाटतं. आज माझे काही मुलं तलाठी आहेत, काही कलेक्टर आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, मोठमोठ्या ठिकाणी आहेत. तर तो एक अभिमान असतो का माझा एक विद्यार्थी इथे आहे. हा जो अभिमान आहे तो अभिमान मला पाहिजे आणि हेच माझे स्वप्न आहे. लक्षात घ्या. बाकी गाडी, बंगला किंवा ही जमीन जुमला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी आता राहिलेल्या नाही आहेत. हे माझे स्वप्न सगळे पूर्ण आहेत. म्हणून त्या गोष्टी माझ्यासाठी नाही आहेत. माझ्यासाठी पैसा ही गोष्ट नाहीये. माझ्यासाठी तुमचं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं स्वप्न आहे. हेच माझं स्वप्न आहे इथून पुढे. मग तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सुरुवातीपासून प्रयत्न करणार आहे. मग सुरुवातीपासून तुम्ही माझ्या बरोबर राहा. तुम्हाला जिथे अडचणी, लक्षात ठेवा, जिथे अडचणी, तुम्हाला फिजिक्सला अडचण आली बोला, तुम्ही केमिस्ट्रीला अडचण आली बोला, तुम्हाला मॅथ्सला अडचण आली बोला. तुम्ही ज्या दिवशी म्हटले सर मॅथ्सचा हा टॉपिक समजत नाही, मी पुन्हा एकदा समजून सांगेल, एकदा समजून सांगेल, दोनदा समजून सांगेल, तीनदा समजून सांगेल. इव्हन तुम्हाला वाटलं की नाही सर ह्या टॉपिकला आपल्याला एक्सटर्नल कोणीतरी बोलावायचंय, मला अडचण नाही, मी एक्सटर्नल कोणी बोलवेल, तुम्ही फक्त सांगायचं काम करायचं. तुम्ही सांगा, मी तुमचं पालन पूर्ण करेन. तर अशा या स्वप्नांना, तुमच्या स्वप्नांना पूर्ती करण्यासाठी, तुमची स्वप्न पूर्ती करण्यासाठी आपण लवकरच सीईटी, नीट, जेईचे लेक्चर्स स्टार्ट करतोय. सुरुवातीला आपण फिजिक्सचे एखादं 2 लेक्चर स्टार्ट करूया, मॅथ्सचे लेक्चर स्टार्ट करूया, बायोचे लेक्चर स्टार्ट करूया, नंतर केमिस्ट्री स्टार्ट करूया. आता तुमच्या काही डिफिकल्टी असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही सहज विचारू शकतात, बोलू शकतात. बोला.
यस एनीबडी? काहीच अडचण नाही, असं नका करू. तुमचे काही स्वप्न आहेत सांगून ठेवा. एक उदाहरण देतो तुम्हाला, एक सांगतो बघा. आपण आपलं स्वप्न आहे ना बाहेर सांगितलं पाहिजे. का सांगितलं पाहिजे माहिती? ते स्वप्न बाहेर सांगितल्यानंतर आहे ना बाहेरच्या पण वातावरणामध्ये तो पार्ट निर्माण होतो. म्हणजे बघा, आपण आपल्या मित्रांमध्ये, आपल्या मैत्रिणींमध्ये आपण जर आपलं स्वप्न मांडलं तर कुठून तरी त्या वेव्हच्या आहे त्या पॉझिटिव्ह वेव्ह क्रिएट होतात आणि त्या पॉझिटिव्ह वेव्ह क्रिएट होऊन आपल्याला त्या मदत करत असतात, आपल्याला चालना देत असतात आणि आपलं स्वप्न हे ऑटोमॅटिक पूर्ण होत असतं. मग आपण तेवढे प्रयत्न करायला लागतो, आपलं स्वप्न पूर्ण होतं. त्यासाठी एक उदाहरण देतो. एक मुलगी 60% मुलगी, तिने सायन्स घेतलं, तिला 60% मिळाले, 10thला फक्त 60%. आता 60%चा आजचा मुलगा डेअरिंगच करणार नाही सायन्स घेण्यासाठी, बरोबर? पण त्या मुलीला ही घटना 5-6 वर्षापूर्वीची, 60%ची मुलगी, आपल्या क्लासची नाहीये, सॉरी फॉर दॅट, 60%ची मुलगी, तिने सायन्स घेतली. सायन्स घेतल्यानंतर तिला असं वाटलं की मला काय करायचंय, मला 90% पाडायचे. विचार करा, 10वीला 60%, 12वीला 90% पाडायचे. शक्य वाटतं तुम्हाला? हा, उलट होऊ शकतं, पण इकडे जाणं शक्य नव्हतं. पण त्या मुलीने काय केलं, आपलं स्वप्न आहे ना, तिने प्रत्येक पेजवरती ती लिहायची 90%, प्रत्येक पेजवरती. तिच्या नोटबुकच्या प्रत्येक पेजच्या कोपऱ्यात लिहिलेलं असायचं 90%. आणि जेव्हा ती कधी कोणत्या शिक्षकाला भेटेल किंवा काही डाऊट विचारेल त्यावेळेस ती नेहमी म्हणायची की मला 90% पडले पाहिजे सर. आता त्याच्यामुळे काय झालं, ते एक वातावरण तयार झालं, ती तेवढी अभ्यासाला लागली. लक्षात घ्या, कारण तिने सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना सांगून ठेवलं होतं की मला 90% मिळवायचे. आणि ह्या कारणामुळे ती त्या पार्कमध्ये बिझी राहू लागली. हळूहळू काय झालं का, तिचा अभ्यास इतका वाढला का त्या मुलीला 12वी बोर्डमध्ये 90.20%. लक्षात घ्या, इथे ती पोचली. म्हणजे स्वप्न कसे काम करतात याच्याबद्दलचं एक उदाहरण होतं. असे स्वप्न काम करतात. तुमचे सुद्धा स्वप्न असेच काम करतात. तुमचं फक्त स्वप्न पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझं आहे. तुम्ही स्वप्न बघा, मी पूर्ण करेन. तुम्ही आणि मी दोघं मिळून पूर्ण करायचं. 10वीत किती पर्सेंट आहे याच्यापेक्षा आता इथून पुढे काय करायचंय हे आपल्याला क्लिअर कट माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आता मी बाकीचे भरपूर उदाहरणं आहेत माझ्याकडे, पण ते उदाहरणं मी ते देणार नाही, कारण खूप साऱ्या उदाहरणांमधून आपण जाणार आहोत पुढे भविष्यात. आपलं फिजिकल चालू झाल्यानंतर एक डायरेक्ट त्या व्यक्तीच तुमच्या समोर आणून उभ्या करेल, म्हणजे ते तुम्हाला सांगतील का काय करायचं ते. ठीक आहे, तर आता तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात, तुमचे स्वप्न सुद्धा बोलू शकतात. तनु करपे, काय स्वप्न बघितलं बाळा? IAS व्हायची खूप इच्छा आहे. व्हेरी गुड, होऊ शकते ना बाळा, का नाही? IAS व्हायचंय. माझ्याकडचं एक उदाहरण, तू राहायला कुठे? तुला जानकी संकुल माहिती आहे आपलं दिंडरीचं? जानकी संकुल मध्ये राजू वाघ नावाचा मुलगा आहे. हा, तो राजू वाघ IPS झालेला आहे आता सध्या, IPS, आणि तो आपल्या क्लासचा आहे. तर आपण त्याला बोलूया एक दिवस, म्हणजे तो आपल्याला गाईड करेल का, डायरेक्शन देईल आपल्याला काय केलं पाहिजे. आपल्या क्लासमधून तो 11वी 12वी सायन्सला होता, 8वी 9वी 10वीला सुद्धा माझ्याकडेच होता.
8वी 9वी 10वी 11वी 12वी त्याने इथून केलंय आणि तो आता आय एस झालेला IPS झाले. तर अशा मुलांचे आपल्याला गाईड मिळतील. अजून प्रेरणा बोल बाळा. कलेक्टर व्हायचंय. हा म्हणजे तीच डायरेक्शन झाली. MPSC UPSC मधून तुम्ही जाऊ शकता. तर MPSC UPSC ज्या करायच्या आहेत तुम्हाला त्यासाठी काय करायचं, कोणत्या पार्ट पर्यंत जायचं, हा पण एक भाग असतो लक्षात घ्या. MPSC ही जी आहे ही स्टेट लेवलची एक्झाम आणि UPSC ही जी आहे ती नॅशनल लेवलची एक्झाम. लक्षात घ्या एकच एक्झाम 12वी नंतर UPSC NDA. UPSC ची एकच एक्झाम NDA जी आहे ती 12वी नंतर आहे. बाकी सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यासाठी M पाहिजे, मास्टर पाहिजे कोणत्याही याच्यात. मग ME पाहिजे किंवा MSc पाहिजे किंवा MCOM पाहिजे किंवा MA पाहिजे, तेव्हा UPSC च्या एक्झाम देता येतात. MPSC च्या एक्झाम देता असतील तर तुम्ही बॅचलर पाहिजे, म्हणजे BA पाहिजे, BAMS असले चालतील, BE चालतील, तुम्ही MBBS असतील तर चालतील. तर तुम्हाला ह्या परीक्षा देता येतील. तर जी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, मग आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे लक्षात घ्या. याचं थोडं सर्चिंग करत राहायचं लक्षात घ्या. आता तुम्हाला वेळ आहे थोडासा, मग तुम्ही काय करायचं, अशी इन्फॉर्मेशन मिळवायची. MPSC बद्दल इन्फॉर्मेशन मिळवा, UPSC बद्दल इन्फॉर्मेशन मिळवा, त्याच्यामधले कोणतं त्याच्यामध्ये स्टडी असतो ते मिळवा, कोणते सब्जेक्ट असतात ते लिहून ठेवा, हे सब्जेक्ट असतात. हे बघा लगेच काही पूर्ण होत नसतं. हळूहळू ते सब्जेक्ट कोणते कोणते असतात ते बघायचं. मग त्या सब्जेक्टचं कुठे तुम्ही नाशिकला गेले ना कधी, तर नाशिकला गेले ते एका सब्जेक्टचं पुस्तक घेऊन यायचं, दुसऱ्या सब्जेक्टचं दुसऱ्या वेळेस पुस्तक आणायचं. एका दिवसात ते कलेक्ट नाही होणार, काही दिवसानंतर कलेक्ट होतील ते. हळूहळू आपल्याकडे ते पुस्तकांचा संच आपल्याकडे निर्माण झाला. मग त्याच्यातून आपण एक 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 गोष्ट वाचत राहिली तर आपल्याला हळूहळू ते त्या गोष्टींपर्यंत पोहोचायचंय लक्षात घ्या. तर म्हणजे आतापासून जर सवय लावली तर आपण जेव्हा UPSC द्यायची आहे त्यावेळेस मास्टर व्हायचं. मास्टर तुम्ही कशातूनही व्हा, पण UPSC पर्यंत पोहोचताना त्या विषयातलं नॉलेज किंवा UPSC मध्ये येणारे क्वेश्चन याच्याबद्दलचं नॉलेज, MPSC मध्ये येणारे क्वेश्चन त्याच्याबद्दलचं नॉलेज हळूहळू आपलं इन्क्रीज केलं पाहिजे. आणि ते इन्क्रीज करायचं असेल तर पुस्तकांच्या मार्फतच आपण इन्क्रीज करू शकतो. बरोबर. करिश्मा पाटील लेफ्ट झाली, तुला विचारायचा होता प्रश्न. दीक्षा सोमवंशी बोल बाळा. तुला इंजिनिअरिंग व्हायचं. बर, इंजिनिअरिंग करायचंय तर माझं म्हणणं असं असेल का मी जेव्हा इंजिनिअरिंगची माहिती देत होतो त्यावेळेस तुला सांगितलं का तू आता सध्या IIT JEEचं स्वप्न ठेव. ते स्वप्न ठेव, गव्हर्नमेंट कॉलेजला तरी नंबर लागेल ना. ठीक आहे, आजच आपण जर छोट्या कॉलेजचं स्वप्न ठेवलं तर मोठ्या कॉलेजला जाणार नाही, पण मोठ्या कॉलेजचं स्वप्न ठेवा म्हणजे छोट्या कॉलेजला आपण आरामशीर जाऊया. मग आतापासून अभ्यास करायला लागायचं फक्त, हेच महत्वाचं आहे. अजून सृष्टी बाळा बोल. सृष्टी तुमने इंजिनिअरिंग करायची, हरकत नाही. इंजिनिअरिंग करायची आहे तर माझं म्हणणं IIT बस. IIT पहिला लेवल, नंतर NIT, नंतर गव्हर्नमेंट कॉलेज. सृष्टी तुमने पीयूष शर्मा बोल. इकडे YouTube वाले पण तुम्ही टाकू शकतात, मला काय बनायचं तुम्ही इथे लिहा, मला दिसतंय. हा पीयूष बोल, तुला काय करायचंय? फार्मसी मध्ये इंटरेस्ट आहे, काही हरकत नाही. फार्मसी मध्ये सुद्धा भरपूर करिअर आहे बाळांना, एक लक्षात घ्या. फार्मसी मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. फक्त काय आहे, फार्मसीला जायचंय तर सुरुवातीपासून तुम्ही CETचा स्टडी करायला सुरुवात करा.
नंतर फार्मसी मध्ये बी फार्मला सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे. गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऍडमिशन मिळालं तर तुमची अडचण राहणार नाही. हा बोला बोला. गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्ही पुढे एम फार्म करून रिसर्च मध्ये सुद्धा जाऊ शकता. ओके, ठीक आहे. मी काही मुलांचे स्वप्न पण विचारले, त्यांच्याशी बोललो. परत आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटूच त्यावेळेस आपल्याला बोलताच येईल. आता तुम्ही स्वतःहून सुद्धा सांगू शकतात. पण लवकरच आपण आपल्याला जे महत्वाचे विषय आज आहे ते आपण स्टार्ट करण्याचा प्रयत्न करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे, सी यू अगेन टुमॉरो. हा बाबा, मोगल 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 बाळा, तुला सायंटिस्ट व्हायचंय. सायंटिस्ट साठी मी ज्या पद्धतीने सांगितलं का सायंटिस्ट जर व्हायचंय तर तुम्ही 12वी नंतर सुद्धा सायंटिस्टला जाऊ शकता बाळा. हा, सायंटिस्ट होण्यासाठी 12वी नंतर सुद्धा चान्स आहे. आणि पुढे बीएससी, एमएससी किंवा बी कोणताही असू द्या आणि एम कोणताही असू द्या, म्हणजे बॅचलर किंवा मास्टर काही असू द्या, तुम्ही सहज त्या लेवलला जाऊ शकता. कसं पण त्याला डायरेक्शन काय आहे तर एक उदाहरण देतो तुम्हाला. त्या उदाहरणातून तुम्हाला लक्षात येईल का सायंटिस्ट कसं होता येईल. त्यासाठी काय करायचं तर 12th मध्ये जर तुम्ही IIT JEE च्या पहिल्या 100 मध्ये फर्स्ट 100 मध्ये तुमचा नंबर आला, IIT JEE मध्ये फर्स्ट 100 मध्ये तुमचा जर नंबर येत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला इस्रोला डायरेक्ट ऍडमिशन सायंटिस्ट मध्ये डायरेक्ट. त्याच्यानंतर तुम्ही समजा 12वी नंतर जो सब्जेक्ट आवडत असेल, कोणताही सब्जेक्ट घ्या 12वी नंतर, समजा फिजिक्स घेतलं, आणि फिजिक्स मध्ये एक उदाहरण देतो. फिजिक्स तुम्हाला जो कोणता आवडेल तो घ्या. फिजिक्स घेतला आणि फिजिक्स मध्ये मला सायंटिस्ट बनायचंय, इतका इंटरेस्ट आहे तुम्हाला सांगतो फिजिक्स मध्ये सायंटिस्ट बनणं खूप. हे बघा, पैसे कमवण्यापेक्षा स्टेटस पण निर्माण केलं पाहिजे. आणि आपलं स्टेटस आपण निर्माण करताना नाही ना त्या लेवलला करू शकतो. आता फिजिक्स व्हायचंय तर तुम्ही बीएससी फिजिक्स आयुका मध्ये करू शकता. आयुका नाव ऐकलंय? येस ऑर नो? जे जिओमिकला आहे त्यांनी बोलू शकतात येस ऑर नो, आणि जे युट्यूबला आहे त्यांनी पण. तू सांग बाळा, आयुका मध्ये आयुका नाव ऐकलंय? यस असेल तर यस टाक, नो असेल तर नो टाक. टेल मी. हा, ठीक आहे. आयुका माहित नाही, मी सांगतो. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स हे नाव आहे. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स असं नाव. आता जर समजा या ठिकाणी तुम्ही बीएससी फिजिक्सला ऍडमिशन घ्या. आता हे ठिकाण कुठे? पुणे. पुणे युनिव्हर्सिटी जी आहे आपली, त्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हे ठिकाण. इथे सायंटिस्टच शिकवतात, फक्त सायंटिस्टच शिकवतात आणि सायंटिस्टच होतो. तर बीएससी ला सुद्धा तिथे आपण फिजिक्स डिपार्टमेंटला ऍडमिशन घेऊ शकतो. इव्हन बीएससी तुम्ही बाजूला केली, एमएससी ला सुद्धा तिथे ऍडमिशन मिळतं. एमएससी ला पण ऍडमिशन मिळतं आयुकामध्ये. तर आयुकामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला काय शिकायला मिळेल का? पूर्णपणे सायंटिस्टचा भाग शिकायला मिळेल. म्हणजे सायंटिस्टच, फक्त फिजिक्स मध्ये तुम्ही सायंटिस्ट बनणारच 100% बनणार. लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक विषय सांगतो, हाच फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स घेतो. मॅथ्स बऱ्याच मुलांना आवडतो म्हणून मॅथ्स सांगतो. याच्यामध्ये बीएससी करत आहात. बीएससी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. साधं म्हणून सांगतो बीएससी म्हणजे हे बी करू किंवा इतर
पार्ट करून सुद्धा जाऊ शकता तुम्ही. पण मी बीएससी घेतलं हा म्हणजे बॅचलर्ससाठी फक्त. फर्स्ट इयर सेकंड इयर झालं. सेकंड इयर नंतर एक थर्ड इयरला एक एक्झाम असते, जी एक्झाम ही IIT मध्ये झाल्याची असते. IIT मध्ये झाल्याची असते. इथून डायरेक्ट कुठे IIT मध्ये जाण्यासाठी एक एक्झाम असते. ती एक्झाम तुम्ही जेव्हा पास आउट होता त्यावेळेस तुम्ही IIT मध्ये प्रवेश करता. IIT मध्ये तुम्हाला MSc करायला सांगितलं. ही MSc करताना तुम्ही रिसर्च करू शकता. रिसर्च करू शकता. आणि तो जो रिसर्च आहे तो रिसर्च तुम्हाला सायंटिस्ट बनवेल. तो रिसर्च सुद्धा तुम्हाला सायंटिस्ट बनवेल. हे मार्ग सायंटिस्ट होण्याचे. त्याचबरोबर तुम्ही बीई झाले. बीई झाल्यानंतर गेट नावाची एक एक्झाम असते. गेट नावाची एक एक्झाम असते. ती गेट ही एक्झाम पास आउट झाल्यानंतर एमटेक ला ऍडमिशन मिळतं. एमटेक मध्ये ज्यावेळेस एमटेक ला ऍडमिशन मिळेल तेव्हा एमटेक मधून सुद्धा म्हणजे एमटेक झाल्यानंतर सुद्धा रिसर्च कडे ऑटोमॅटिक आपण आपला ओढा जातो. हे झाल्यानंतर अजून एक पार्ट आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही बीई झालेत किंवा बॅचलर बीएससी जरी झाले तरी GRE देऊन GRE ही जी परीक्षा आहे ती देऊन फॉरेनला MS होऊ शकतात. फॉरेनला MS होता होता रिसर्च करू शकता. हे पण स्क्रीन शेअरिंग ऑफ करा. स्क्रीन शेअरिंग ऑफ करा फक्त. कोण करताय? पियुष स्क्रीन शेअरिंग ऑफ करा. तर ते मार्ग जे आहे ते हळूहळू मी तुम्हाला आपले क्लासेस जेव्हा स्टार्ट होतील, प्रॉपर क्लास स्टार्ट होतील तेव्हा मी ते सांगेलच. आता तुम्ही बऱ्याच वेळचं लेक्चर आधी ऐकताय, थकले असाल. अजून कुणाला काही वाटत असेल तर तुम्ही बोला, सांगा, टाईप करा, मी बोलतो. नाहीतर आपण थांबूया इथे. ही एक फक्त चर्चा होती. याच्यानंतरचा खरा अभ्यासाचा पार्ट आता स्टार्ट होतोय. सगळ्यांनी ते मनावर घ्या. ठीक आहे, तर अभ्यासाला चांगल्या पद्धतीने लागूया आपण आता. गुड बाय, हॅव अ नाइस डे, सी यू अगेन टुमॉरो. Okay, goodbye.